नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जण नाही काणतय ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी पांडुरंगा दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया अंत कृपा दाने हो कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू दास तुका दाचा कृपा शरण शरण हनुमंता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावा आदत्र जननी देवाची आदत्र जननी देवा आदत्र जननी देवा अवलिया अवतरली जगताया नावलिया अवतर रे जगताराया गजानना अवलिया अवतर रे जगताराया अवलिया अवतर रे जगताराया गजानना अवलिया अवतर रे जगताराया आदिशक्ती तिन्ही जगाची माता जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद असते मजवरी। फक्त आईसाहेब तिन्ही जगाच्याच माता नाहीत तर तिन्ही देवांच्या माता। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची।
आणि फक्त तिने देवाच्याच माता नाहीत तर सर्वांपेक्षा श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती सर्वत्र वरिष्ठ आदि सर्वत्र वरिष्ठ आदि मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती सर्वत्र वरिष्ठ आदि सर्वत्र वरिष्ठ आदि कर्मठ विठोबाला उपदेश करणाऱ्या त्यांच्या गुरु होणाऱ्या आईसाहेब मुक्ताबाई मुक्ताईने बोध खेचराशी केला. नामदेव रायाचं गर्भहरण करणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई, चांगदेव राय त्यांचंही गर्भहरण करणाऱ्या आईसाहेब मुक्ताबाई. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानोबा रायांना घरगुती समजूत, कारण माऊली सहज गावात गेले, इंद्रायणीच्या काठावर गेले. एका गृहस्थानं ज्ञानोबा रायाचा चेहरा पाहिला, ज्ञानोबा रायाला पाहिलं. त्यावेळेला त्यांना वाडीत टाकलेलं होतं. त्यामुळे त्या गृहस्थाला असं वाटलं की ज्ञानोबा रायाचा चेहरा आपण पाहिला म्हणजे पार पाप पाप घडलं. त्यांचा चेहरा पाहणे माणसं पाप मानत होते आणि मग ते पाप धुवून काढण्यासाठी त्या ग्रस्तानं बुटासह कपड्यासह इंद्रायणीच्या मध्ये बुडी मारली आणि शुद्ध होण्याचं समाधान त्यानं करून घेतलं. पण ते दृश्य पाहून माऊलीला वाईट वाटलं, कारण संत जे असतात विशेषत्वानं माऊली तुकोबारायपर्यंत निरोबारायपर्यंत सर्व संत हे जे या ठिकाणी आले, धर्माचे पालन करणे पाखंड, धर्म रक्षावयासाठी करणे आटी वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबा कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन उद्धाराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया ते दृश्य पाहून माऊलीला अतिशय वाईट वाटलं की ज्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, ज्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, तेच जर आमचा विटाळ बाळत असतील तर जगायचं कशासाठी. सिद्ध बेटात गेले, ताटी बंद केली, योगाग्नीनं शरीर तापवायला सुरुवात केली की आता जीवन संपवायचं. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. निवृत्तीनाथ गेले, ज्ञानदा ताटी उघड. निवृत्तीनाथांनी विनंती केली, ज्ञानोबारायांनी ताटी उघडली नाही. त्यानंतर काका गेले, दादा ताटी उघडा. सोपान काकाचं सुद्धा ऐकलं नाही.
पण ज्या वेळेला आईसाहेब गेल्या आणि घरगुती समजूत म्हणून ताटीच्या जवळ आईसाहेबांनी ताटीचे 11 अभंग गायले. योगी पावन मनाचा साहे अपराध, जनाचा विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म. विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वंदी, संती सुखे व्हावे पाणी. ईश्वरागे झाले वंदी, संती सुखे व्हावे पाणी. येतुके टाकून शांती धरा ताटी उघडा, आशा दंभ अवघ्यावरा ताटी उघडा, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा, मन मारोणी उन्मन करा ताटी उघडा, तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा. ज्ञानेश्वरा मग शुद्ध एवढे करून शुद्ध भाव धरा ताटी उघडा. ज्ञानेश्वरा गंगाजळ हृदय करा ताटी उघडा. विश्वपट तुम्ही तरणी विश्वतारा, विश्वतारा, तुम्ही तारणी विश्वतारा, तुम्ही विश्वतारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तारणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तारणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 11 अभंग ऐकले, माऊली शांत झाले, ताटी उघडली. त्यामुळेच आज तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसते, अनुभवामृते दिसतात, माऊलीचे अभंगही दिसतात, माऊलीची समाधी दिसते, आजचं कीर्तनही दिसते. ज्ञानोबाराची समजूत काढली. त्यानंतर निवृत्तीनाथ, बोध संपन्न असणारी निवृत्तीनाथ, परंतु हा मेळा ज्ञानोबारायला सोपान काकांना समाधी देऊन ज्या वेळेला वैशाख महिन्याच्या मध्ये तापी तीरावर गेला, त्यावेळेला मुक्ताबाईची अवस्था काही वेगळी होती. निवृत्तीनाथांच्या ते लक्षात आलं, मुक्ताई उदास झाली असे, फार आता हे शरीर रक्षू नये. आईसाहेब उदास झाल्या आणि विचार करायला लागल्या की आता राहण्यात मजा नाही. आता दिवस शोधला पाहिजे, आता गुप्त झाला पाहिजे, कारण शक्ती ही गुप्त होत असते, शक्ती चिरंजीव असते. देव सांगतात उद्धवाला, तवबरी बाईचे शरीर चिरंजीव निरंतर, मुक्ताबाई ब्राह्मणी साचार जाण निर्विकार उद्धव. मग आता आपण गुप्त झालं पाहिजे, त्यावेळेला आजच्या दिवशी कडाडली वीज निरंजनी, मुक्ताबाई जेव्हा गुप्त झाल्या, मुक्ताबाई जेव्हा गुप्त
मूर्ती रूपानं या गावात प्राणप्रतिष्ठा तिची झाली. आता हा करंट गुरुवारी श्रीराम महाराज पासून लागते. बाबासाहेब या गावात आले. 2-3 माऊलीनं दान केलं जमिनीचं. घावट विठ्ठल मंदिर तयार झालं. श्रीराम बाबा आईसाहेबचे निश्चिम भक्त होते आणि ज्या पुंडलिक बाबाची मूर्ती इथं स्थापन झालेली आहे, पुंडलिक बाबा श्रीराम बाबाचे निश्चिम भक्त होते. इथं आईसाहेबांचाही वर्धापन दिन आहे प्राणप्रतिष्ठेचा. आज आईसाहेबांचा तिरोभूत सोहळाही आहे. आणि जे पुंडलिक महाराज तुमच्याच गावचे होते, आता असं आहे, पिकते तिथं विकल्या जात नाही. त्यांची किंमत मूर्तिया बोरकरांनी केली. आणि त्यांचं वर्णन जर करायचं ठरलं, भला भला पुंडलिका कोण्या गाडी सुखायचा कोण पावत, ऐका कोण्या गाडी सुखायचा कोण पावत, ऐका कोण्या गाडी सुखायचा ना पावत. भला भला पुंडलिका, भला पुंडलिका, भला पुंडलिका, भला भला पुंडलिका, कोण्या गाडी सुखा, ऐका कोण्या गाडी सुखा, गाडी सुखायचा कोण म्हणजे भले संत, चांगले संत, उत्तम संत. म्हणून या दोन्ही पर्वावर आपण एवढा मोठा सप्ताह करता. गावकऱ्यांना अनंतशः धन्यवाद. गावकऱ्यासाठी गावकरी एकदा टाळी वाजवा, जोरानं वाजवा, कारण तुमचं योगदान कमी नाही. आम्ही आल्या आल्या ऐकलं, आज तर काल्याची पंगत आहेच, पण दररोज काल्याची पंगत झाली. तुम्ही होतेच महाराज. काल तर बहार झाली. आम्हाला बोलावलं असतं तर आम्ही आलो असतो. त्यातल्या त्यात तुमच्या सप्त्यात पाणी नाही पडलं. पाणी नाही पडलं तुमच्या सप्त्यात. कुठून भरून आणलं होतं निंबू? खरंच ही आईसाहेबाची कृपा आहे की जिकडे तिकडे पाणी पडते, उधाण सुटते, झाडं पडतात, मंडप फाटतात, इथं काहीच झालं नाही. हा तुमच्या श्रद्धेचा, तुमच्या भावाचा, तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे. आणि त्या निमित्तानं 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह, दररोजचा काकडा, हरिपाठ, रात्रीचं श्रीहरीचं कीर्तन आणि आमचे परमस्नेही आणि ज्यांची फार मोठी परंपरा आहे. तुम्ही सोपान महाराजला फक्त सोपान महाराज नका मानू. सखाराम बाबाच्या अगोदर, म्हणजे सखाराम बाबाची ती जवळपास 140 वर्षाची परंपरा आहे. पण ही परंपरा मला असं वाटतं 150 वर्षाची तरी असेल. 144 वर्षाची, म्हणजे 10-5 वर्ष तरी सखाराम बाबाच्या पुढे आहे. आणि वैशिष्ट्य हे आहे की ती परंपरा वैकुंठवासी परमपूजनीय तुकाराम बाबांनी चालवली, वैकुंठवासी परमपूजनीय ज्ञानेश्वर बाबांनी चालवली, आणि तीच परंपरा सोपान बाबाही चालवतात. आता आम्ही चालतोय नवल नाही, तर आम्हाला भरपूर अनुकूलता आहे. यांचा जर विचार केला, ते निष्ठेनं परंपरा चालवतात, हे यांचं दिव्य आहे. हा धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया. हा बोलिया हिता द्वासे दास, हा बोलिया हिता द्वासे दास, बोलिया हिता द्वासे
पिता आयुधा जोशी धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया हो आणि कीर्तनाला काकड्याला हरिपाठाला माप जमवासाठी टाळकरी कारण असं आहे उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक आणि एका विना एक फक्त कीर्तनकार असून चालणार नाही तर टाळकरी लागतात त्या टाळकरी आमचे भरत भाऊ म्हणजे ब्रह्मदेव इतका मोकळा झाला होता तुम्हाला आवाज द्यायला ते लांडेबा आमचे सुरेश भाऊ ज्ञानोबा खरं म्हणजे निष्ठावान लोक आहे आमचे नागतकर बाजडबुवा भागात कुठेही कीर्तन असो बोलावा न बोलावा बाजडबुवा हजर आहे गावचे टाळकरी आहेत आणि याच गावातील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांनी या गावात 100 पूर्व पुरी तयार केलेली आहे त्यातही दुग्ध शर्करा योग म्हणजे मला असं वाटते की या हप्त्यात प्रातस्मरणीय वंदनीय परमपूज्य ज्यांनी देवातच काम केलं ज्यांनी पोरगा विरोधात गेला म्हणून पोरगा मारला कारण ते धर्मशाळा वगैरे बांधायला अहिल्या देवीला त्यांच्या मुलाचा विरोध होता ते आपलं ठिकाण आहे कोणतं महेश्वर आपण गेलो होतो ना महेश्वरला भारतभर धर्मशाळा बांधल्या त्या अहिल्या देवीचं मला वाटतं जयंती होती की पुण्यतिथी काहीतरी होतं यावेळी हो कालची काल 299 जयंती आणि म्हणून अहिल्या देवीला पुण्य श्लोक म्हणतात लक्षात आमच्या अनंत पाटलांनी गावकऱ्यांच्या सोयीसाठी गुरांच्या सोयीसाठी धर्माळ बांधली वडिलांच्या आई वडिलांच्या म्हणजे गोविंदाभाऊ काळे सखाराम बाबावर श्रीराम बाबावर निष्ठा आहेच पण आज तागायत त्यांनी गजानन बाबाची भरपूर सेवा केलेली आहे आमचे पांडुरंग भाऊ इथला कारभार पाहतात ज्ञानेश्वर दादाच्या आदेशानुसार आणि असा हा आनंदी सोहळा आहे आणि आजचं हे कीर्तन जे आहे ते कालाचं कीर्तन आहे आणि कालाचं कीर्तन म्हटलं प्रमाण उचललं ते आमचे याच गावातील सतत सोबत असणारे हरिभक्त परायण श्री संतोष महाराज यांना आम्ही विसरू शकत नाही कारण असं आहे की जसं इथं मुक्ताबाईच्या कामात जगदेवबुवा चोपदार यांनी बुवा साहेबांना भरपूर मदत केली गावगाव फिरून ज्वारी जमा कर ट्रॅक्टर पाठव अमक कर तमक कर तसं आता आमच्या सतत जे सोबत असतात ते म्हणजे संतोष महाराज निष्ठेनं ते आमच्या सोबत चालतात देवाचं चरित्र आज गायन करायचं असते गायन ते लिहिला चरित्र पोवाडे
दाखिले सौंगडे सहित गाई तदनुषंगानं सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आणि महाराज या अभंगाच्या द्वारा एका दृढ परोक्ष ज्ञानी गौडणीचं वर्णन करतात. परमात्म्याचं अवतरण मथुरेत आहे. मथुरेतील बेईमान आहेत, क्रूर आहेत, राक्षस आहेत. त्यामुळे मथुरेत तो थांबला नाही, तो गोकुळात आला. गोकुळातील लोकांनी त्याचं स्वागत केलं. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. आणि त्याचं स्वागत केल्याच्यामुळे ज्या गावात साधूचं आणि देवाचं स्वागत होते तिथं काहीच कमी पडत नाही. स्वागत केल्याच्यामुळे झालं काय, गोकुळातली चिंता गेली, चिंता ते पडाली गोकुळा. प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. चिंताती पडाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. चिंता ते पडाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. हो, एकतर संसाराची चिंता राहत नाही. थोडके बोध नाव घ्यायचं राहिलं, लय ठिकाणी भेटले यावर्षी. एकतर धनधान्य पैशाची कमी राहिली नाही. राहते का नाही अनुभव कमी ह्या का काही कमी कमी अशी डबल मागून घे. काय सुनील, घरोघरी झाला लक्ष्मीचा दैन्य दारिद्र्याचं. अरे निष्ठेनं सप्ताह करा, निष्ठेनं सप्ताह करा, सगळेजण सहभागी व्हा. तुमच्या गावात पैसा मावणार नाही. ढला ढला. हो, एवढंच नव्हे, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली वाचून इथे एक पोरग उभं होतं. पोरग गेलं का ते घरी, जपलं का आहे का, ते इतकं सुंदर पावल्या करत होतं की असं वाटे तिथं जाऊन पटापट त्याच्या मुखी घ्या. कारंजातलं जाय ना की पाहुणा आहे, कारंजातला जाय ना. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. मुली कन्या पुत्र होती जे जाती, मुली कन्या पुत्र होती जे जाती. कोळी कन्या पुत्र होती रे सापी, कोळी कन्या पुत्र होती रे सापी. सुरू राहिलं, परमार्थ सुरू राहिला, दशे पोरं निघतात, दशे पोरं निघतात. आमच्या सारख्याला हरिक वाटेला नवल नाही, देवाला हरिक वाटतो. मला सांगायचं हे काय, परमार्थ ही प्रपंच ही दोन्ही बाबतीत गोकुळीच्या सुखानंत पार नाही. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही. आता तिथं गोपाळ आहे, तिथं गौडणी आहे. गवळणी तीन प्रकारचे आहेत, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. त्यातली ही
स्वतंत्र गवळण आहे, ज्ञानी गवळण आहे, दृढ अपरोक्ष ज्ञानी गवळण आहे. महाराज म्हणतात ह्या ज्या गवळणी आहेत ह्या गवळणी दररोज मथुरेला बाजाराला जातात. दही दूध तूप लोणी घेऊन त्या जातात, बाजाराच्या मध्ये विकतात. एक दिवस हा गवळणीचा मेळा बाजाराच्या मध्ये जायला निघाला. रस्त्याच्या कडेला हा कन्हैया कृष्ण लाला उभा होता. सर्वांनी तो पाहला, पण एकीचा असा बदल झाला की त्याला पाहून ती भुलली. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, कोणी एकी फुलली नारे, कोणी एके फुलली नारी, कोणी एकी फुलली नारी, कोणी एकी फुलली त्यातली एक गवडत भुलली. माणसं भुलतात, काही काही गोष्टी अशा की भुलतात म्हणून बरं आहे. हो, पण काही ठिकाणी भुलणं चांगलंही नाही आहे. सप्त्यावर चांगलं खायला भेटते. खरं म्हणजे आम्ही इतके भाग्यवान आहोत. आमच्या अंगावरचा कपडा आमचा नाही, आम्हाला कुठेच कमायला जायला पाहिजे. तो कपडा तुमच्यापैकी कोणतरी दिलेला आहे. आम्ही दररोज अन्न खातो. आम्ही उन्हाळ्याची किस्तकारी करत नाही, पेरत नाही, डवरत नाही, शिपडत नाही, निंदत नाही, सोंगत नाही, खुडत नाही, थ्रेशरवर जात नाही, चक्कीवर जात नाही, चुलीजवळ बसत नाही. तुमच्यापेक्षा चांगलं खाल्ल्याशिवाय राहत. आम्ही खातो तुमच्यापेक्षा चांगलं, कपडे तुमच्यापेक्षा चांगले. आम्ही एसटीने फिरत असलो तरी खिशे तुमचेच कापतो. मोटरसायकल असो की गाडी असो, चारचाकी गाडी म्हटलं तरी ते गाडी तुमचीच आहे, त्यात लागणारं तेलही तुमचंच आहे. संस्थान काही वाऱ्यावर चालत नसतात. तुम्ही जर काही दिलं नाही तर संस्थानवाले काय गोटे खातील का? हो, म्हणून आम्ही भाग्यवान लोक. आणि मनुष्याला विसर पडत असतो, तो भुलत असतो. आमचे एक दिवाणजी हिशोब लिहित बसले. कंटाळा आला, जरा खुर्चीला रेटले, चष्मा वर केला डोक्यावर, रुमालानं तोंड पुसलं. 10-15 मिनिटं तिथंच खुर्चीवर आराम केला. 15 मिनिटानंतर सरके झाले आणि आता पुन्हा हिशोब करायचा म्हणून त्यांनी पेन हातात घेतला, पण डोळ्याला चष्मा नाही.
चष्मा कुठे गेला अशी सगळ्या मंदिरात चष्मा पाहतात, सर्वांना चष्मा विचारतात. लोक पाहणारा विचारणारा त्यांच्या डोक्यावर चष्मा पाहते. तो म्हणते मला माहित नाही, तो म्हणते मला माहित नाही, तो म्हणते मला माहित नाही. शेवटी त्यांचाच हात त्यांच्या डोक्यावर जाते आणि भुललो होतो म्हणते मी. अनेक वेळेला असं होते, काखीत कडसान गावभर बडस. आणि परमार्थातलं भुलणं असं आहे, इथं विषयाचा विकाराचा विसर पडते. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आत्मसुखाजिया गोडिया विटे जोका सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता विता. जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी. चुकवणी केला पाडी सद्वास. भक्ताला संसाराचा विषयाचा विसर पडलेला असते. आणि आपलं कसं असते, आपलं कसं असते, जे जे इथं आलेत, जे जे इथं आलेत, घरी जाणार नाहीत ते हातवर करा बरं. घरी जाणार नाहीत आता ते हातवर करा. मी खाऊ घालतो सगळे. हाय कुणी असा तो घरी जाणार नाही. तुम्ही पाहुणे गेले किती दिवस राहत आहो. आता हे बरं आणलं तुम्ही, तुम्हीच आणलं नाही. तुम्ही पाहुणे गेले की किती दिवस राहता. हा, अरे रात्री आता मुक्कामी करत नाही कोणी. पहिला जमाना गेला, 4-4 दिवस पाहुणार आहे. काय गंगाराम बरोबर आहे ना. पहिले 4-4 दिवस पाहुणार आहे, आता मुक्कामही करत नाही, घर वाट पाहते म्हणते. म्हणजे आपल्याला परमार्थाचा विसर आहे. ही गवळण जी आहे तिला विषयाचा विकाराचा विसर आहे. आणि म्हणून तिथं दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या म्हणायच्या ऐवजी विकिता गोरस गोविंद घ्या कोणी. दामोदर घ्या गोविंद घ्या, दामोदर घ्या. मथुरे जागे तव तव हासते, मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. तव तव हासते मथुरे जागे तव तव हासते, मथुरे दामोदर घ्या गे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी आयता आला घरापासून. आम्हाला नाही पाहिजे तो. हो, पण आता ती दही दूध तूप लोणी घ्या म्हणायच्या ऐवजी देव घ्या असं का म्हणते, त्याचं उत्तर महाराज देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. हो त्याची वादानी उजारी, त्याची वादानी
म्हणे तोची वदनी उच्चार. महाराज म्हणतात त्या माऊलीनं तो परमात्मा डोळ्यानं पाहिला. तर अनेक गोष्टी मनुष्य डोळ्यानं पाहतो पण सगळ्याच मनात बसत नाही. आजकाल पोरी पाहणारे पोरं 100 पोरी पाहतात तरी लक्षात आली नाही म्हणते. त्याच्या लक्षात येत नाही की जमाना बदलेला आहे. त्याच्या लक्षात येत नाही की जमाना बदलेला आहे. आता प्रत्येक गावात असे मुलं सापडतील की ज्यांचं लग्न झालं नाही. पण डोळ्यानं पाहला, फक्त डोळ्यानं पाहला नाही, तो परमात्मा तिच्या मनात बसला. देखली या वेदलावी पांडुरंग कांती दिव्य तेज झडपती रत्न कीड फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथीची शोभा. आणि तो मनात बसला. त्यामुळे ज्या गोष्टी माणसाच्या मनात बसल्या, आमच्या महादेव बाबाचा बोरगा गुरुवारी काही तो बैल इकायला गेला. बैल तर त्याने इकलेच नाही, पण दुसरीच एक जोडी पाहिली. बरं झालं घेऊन आला नाही. म्हणजे एकदा एखादी गोष्ट घरी येतात श्रीमंत मनुष्य चालला मोटरसायकलनं, रस्त्यानं तहान लागली, उन्हाळा दिवस आहे, घर दिसलं, गाडी उभी केली. कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का. एक पोरगी बाहेर आली. काय म्हणता, काय नाही बेटे तुझ्याकडे पाणी आहे का प्यायला. ते मग थंडगार आहे, घागरीतला आहे. आण. ते पोरगी लोटाभर पाणी घेऊन आली. त्या श्रीमंत ग्रस्ताला त्या पोरीनं पाणी पाजलं. महिला मंडळ थोडं पुढं पुढं सरका. पाणी पाजण्याच्या मध्ये झालं काय, तेवढ्या अवकाशात त्या माणसानं ते पोरगी पाहिली. फक्त डोळ्यानं पाहिली नाही, मनात बसली. आणि मनात बसल्याच्यामुळे त्यानं ठरवलं की सगळं आपल्याला करावं लागलं तरी चालेल, पण आपल्याला आपल्या मुलासाठी हीच मुलगी करायची आहे. तसं परमात्मा डोळ्यानं पाहला, तो मनात बसला. आणि जी गोष्ट मनात बसली मग अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता ही परी का कमलकलिका झालेपणे हृदयच्या मकरंदाते राखो नेने दे राया रंका पारणे आमोदाचे गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते कायान भेद नाही देवा तया तो सतत त्या नावाचा घोष करत राहते. त्याचं चिंतन मनन निधी ध्यासन सगळ्या गोष्टी त्याच्यात होतात. आणि जो मग देवाचं नाव घेतो, ज्याचं चित्त परमार्थात आहे, ज्याचा विषय भगवंत झालेला आहे, त्याची अवस्था काय होते, त्याची काय अवस्था होते महाराज सांगतात अभंगाच्या 30. विसर भोळा आपुली आता विसर भोळा आपुली आता विसर भोळा आपुली आता विसर भोळा आपुली आता विसर भोळा आपुली
विसर असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी काय खातो आम्ही कासया संगती कैसे हे लागती म्हणूनच तुकोबारायांना भाजीतलं मीठ समजलं नाही. आपलेपणाचा विसर पडणं म्हणजे मी आणि माझेपणाचा विसर पडणं. मी आणि माझेपणाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत परमार्थात प्रवेशच नाही असं समजावं. विठाला 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 विठाला. कारण मोठमोठ्याची गती तेच आहे. आपल्या सर्वांचं तर असं आहे, या देहा ते म्हणे मी पुत्र दारा धन माझे परी काळाचे खाजे ऐसे नेण तुझे. एवढा मोठा अर्जुन पण मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमानू कौरवाते या स्वजनू आपला म्हणे. अर्जुनाचा मी आणि माझेपणात जायला गीता ऐकावी लागली. 18वा अध्याय येऊ द्यावा लागला आणि त्यावेळेला मोह गेला. हो, आणि मी आणि माझेपणा जर गेला तर ज्ञानोबा म्हणतात तो खरा संन्यासीच आहे. म्हणजे संसार करूनही तो संन्यासी आहे. मी काय मी माझी अशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पाडता तो संन्यासी जाण निरंतर. मीपणाचा माझेपणाचा तिला विसर पडला. आपल्यालाही तो पडला पाहिजे आणि तो तेव्हाच पडते गोविंद कळा कौतुके. परमात्म्यानं कौतुक केलं तर तो विसर पडते. पण जर समजा मी माझेपणाचा विसर पडला तर कधी कधी आपलं वागणं वेड्यासारखं होऊ शकते. ज्या गोष्टीची लोकांना आवड आहे आपल्याला त्याचा तिटकारा येते आणि ज्या गोष्टीचा लोकांना तिटकारा आहे आपल्याला त्याची आवड लागते. लोकांना संसाराची आवड आहे आपल्याला संसाराचा वीट येते. सर्वसंगी वीट आला तू एकला आवडशी. आपल्याला संसाराचा वीट येते लोकांना संसाराची आवड आहे. लोकांना देवाचा विटाळा भक्ताला देवाची आवड निर्माण होते. अशा लोकाला मग लोक हसतात. गजानन बाबा ज्या दिवशी शेगावला प्रगट झाले आणि उष्ट्या पत्रावळीवरचे शीत त्यांनी खाल्ले त्या दिवशी किती लोकांनी त्यांना साधू म्हटलं असेल. 4-2 लोक पाहायला लागले असतील. बाकीच्यांनी वेडा आहे वेडा आहे वेडा आहे वेडा आहे पागल आहे पागल आहे असं म्हटलं असेल. म्हणून कधी कधी आपल्याला मी आणि माझेपणाचा विसर जर पडला तर लोकांच्या विपरीत आपण वागत असतो. त्यावेळेला लोक आपल्याला हसतात. त्याचा भक्त विचार करत नाही. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात
तोची वदनी उतारी देखिला डोळा पैसा देखिला डोळा पैसा मनी देखिला डोळा पैसा मनी देखिला डोळा पैसा रखुमाई भक्ताला माहित लोक कुणाला हसत असतात. एवढे मोठे मोदी साहेब 10 वर्ष काम केलं त्यानं, काही चांगले निर्णय घेतले तरी त्यांनाही बोलणारे लोक आहेतच. जे तुम्ही कशी वागा, चांगलं वागणं आपल्या हातात आहे, पण लोक तुमच्या चांगल्या वागण्याला चांगलंच म्हणतील हे तुमच्या हातात नाही. म्हणून लोक जर तुम्हाला बोलत असतील, लोक कोणाले म्हणजे एक मोठा अभंगच आहे, ऐसा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराय. त्या सगळं सांगितलेलं आहे. गंधवाल्यालाही बोलतात, पिणाऱ्यालाही बोलतात, लेकरं आहेत त्यालाही बोलतात, लेकरांनी त्यालाही बोलतात, गरीबालाही बोलतात, श्रीमंतालाही बोलतात, जास्त बोलणाऱ्यालाही बोलतात, कमी बोलणारे कोणालाही बोलतात लोक. पण त्या बोलण्याकडे लक्ष न देताना, कारण जेवढे तुम्ही मोठे तेवढे तुम्हाला बोलणारे जास्त असतात, आणि तुमच्याजवळ त्यांचे तोंड दाब्यासाठी फक्त 2 हात असतात. म्हणून 2 हातांनी बोलणाऱ्यांची तोंड दाबायचा प्रयत्न केल्यापेक्षा, 2 हातांनी बोलणाऱ्यांची तोंड दाबायचा प्रयत्न केल्यापेक्षा तुमच्या कानात बोट घाला, लोक काय म्हणतात ऐकू येणार नाही. अर्थात याप्रमाणे थोडक्यात या अभंगाचा भावार्थ आहे. परमात्मा गोकुळाच्या मध्ये आला. पहिले त्यानं पुतना मावशी मारली, सोसिली पुतना विषे पाजिताची स्तन. त्यानंतर विटंबिला भट दिले पाठीवरी पाठ, कपट्या मामड भटा दिले पिढे दान. हे सगळं आपण भागवत कथेत ऐकलेलं आहे. त्यानंतर कागबगरिठा मारले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. त्यानंतर संघटना केली, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न, यातून असे ते निवडले. आणि त्यानंतर मग परमात्म्यानं चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, गाराणे आले. मायले पहिले पहिले आपलं पोरगं चांगलं वाटे, पण शेवटी घरातच चोरी गेली. हा चोर आहे लक्षात आलं. मग सगून पाहिला, कोण्या देवानं पकडलं, तो गणपती बुवाचा सगून निघाला, त्याची देवानं फजिता केली. आणि शेवटी त्याची शेवटची लीला, त्याला शाळेत टाकलं. गोधने 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 तारावया जातो शारंग शारंग गोधने 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 तारावया जातो शारंग तारावया जातो शारंग मागे भेटली राधिका गवळण, मागे भेटली राधिका गवळण, कृष्णदान मागे मेरी आसडोने, कृष्णदान मागे मेरी आसडोने, तवती देखिले यशोदा जननी हो गोधने गोधने सारावया जातो सारंग पाणे, सारावया जातो सारंग पाणे. 12 वाजेपर्यंत गायी ओढल्या, खेळही खेळले. 1-2 खेळ म्हणा आता.
हमामा पोरा हमामा घुमरी वाजे दमामा 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 घुमरी वाजे दमामा घुमरी वाजे दमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे दमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे दमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमामा पोरा हमामा घुमरी वाजे दमामा दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू अबक दुबक दिबक अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक काम सारुणी सकट आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती हिरगड्या वैजावाकड्या टाक उमड्या सोड गाठोड्या शिदोरीच्या
हरी करतो गोपालकाला तिरी बसोनी मुनीच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव निवृत्ती नामदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव तुकार एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम देव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ता भय एकनाथ नामदेव तुकाराम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका वाकुर्या ब्रह्मादिका उत्तम लोकाला काला वाटो एकमेका वैष्णवनिका सुरेश महाराज म्हणा तुका म्हणे भू